पाथर्डी फाटा प्रभाग 31 मध्ये राजमुद्रा फाउंडेशन तर्फे शिवमहापुराण कथा संपन्न। पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मध्ये राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक तथा भाजपाचे युवा पदाधिकारी श्री बाळकृष्ण शिरसाट यांच्यातर्फे 21 ते 25 नोव्हेंबर रात्री 7 ते 10 या वेळेत पाथर्डी फाटा येथील भीमाशंकर नगर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर संस्थान त्र्यंबकेश्वर ट्रस्ट च्या अध्यक्ष भागवताचार्य हरिभक्त परायण कांचनताई जगताप यांच्या श्रेष्ठ वाणीतून या कथेचे आयोजन करण्यात आले होते। ताई बाळाभाऊंनी इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे, तुम्ही बघताय बाळाभाऊंचा एकही कार्यक्रम आजपर्यंतचा फेल नाहीये, अजिबात नाही। आणि बाळाभाऊ फक्त निवडणूक जवळ आली म्हणून नाही तर वर्षभर कार्यक्रम त्यांच्या असेच असतात थाटामाटामध्ये। बाळाभाऊंचं काम एक कोरोना योद्धा म्हणून आहे। बाळाभाऊ निम्म्या रात्री आपण फोन केला तरी त्या फोनला जागे राहणारे बाळाभाऊ आहे। नवे तर सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेत बाळाभाऊंनी कोरोनाच्या काळामध्ये। अरे नवरा बायकोच्या जवळ जात नव्हतं, बायको नवऱ्याच्या जवळ येत नव्हती, घरातली माणसं आपल्याला विचारत नव्हती। गेल्या 2 वर्षात पाथर्डी परिसरात 2 वेळा भागवत कथा, 5 वेळा शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। या मागचा हेतू अध्यात्माचे संस्कार रुजावे, धार्मिकतेची गोडी रुजावी याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। या कथेचा पाथर्डी गाव, दाढेगाव, पिंपळगाव, खांब संपूर्ण पंचक्रोशीतून हजारो भक्तांनी लाभ घेतला। या कार्यक्रमात अंतर्गत आतापर्यंत 31,000 रुद्राक्ष भक्तांना वाटप करण्यात आल्याची माहिती श्री बाळकृष्ण शिरसाट यांनी दिली आहे। आज या ठिकाणी शिवपुराण कथा चालू होऊन 5 दिवस पूर्ण झालेले आहेत। हा परिसर ताई आमच्यासाठी पण नवीन होता, पण सर्वांनीच ज्या पद्धतीने सर्वांना आमच्यावर प्रेम केलं, विश्वास दाखवला आणि या ठिकाणी उपस्थिती लावली, खरंच तुमचे मानावे तितके आभार थोडे। आणि मी आज या ठिकाणी खास करून सिद्धेश्वर महादेव मंदिर समिती यांचे देखील मनापासून आभार मानेन। कारण ताई कथा घ्यायचं ठरवलं आणि मी ह्या महिला मंडळ असेल, त्यांचे अध्यक्ष वगैरे असतील, त्या समितीशी चर्चा केली। त्यांनी 1 मिनिटाचाही वेळ लावला नाही आणि आपण शिवपुराण कथा करू आणि अतिशय मनापासून त्यांची देखील इच्छा होती। आणि ताई त्यांना पण मी बोललो की तुम्ही जी भोलेनाथांची भक्ती करताय आणि ती 10-12 वर्षापासून या मंदिरात त्यांचे नेहमीच कार्यक्रम असतात आणि तुम्हाला निश्चित मी सांगेल भोलेनाथ तुम्हाला प्रसन्न झाले म्हणून हा योगायोग घडून आला आणि या ठिकाणी शिवपुराण कथा घडली। आणि सर्वांना तुम्ही घेतलेले श्रम, मनापासून केलेले श्रद्धा, त्याच्याच माध्यमातून हे सर्व जे प्रेक्षक बसलेले आहे यांना शिवपुराण कथा तुमच्यामुळे ऐकायला भेटली। निश्चित याचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि ताई या ठिकाणी खर्च करणारे खूप नेते असतात, कथाकार पण खूप कथा चांगली करणारे असतात, पण ते दोघे जरी असले आणि ऐकायला जर श्रोते नसेल तर त्याला झिरो व्हॅल्यू असतं। तर निश्चित तुम्ही जे अतिशय महत्त्वाची भूमिका या 5 दिवसात आमच्या सोबत राहून आमच्यावर विश्वास दाखवून सर्व महिला मंडळ असेल सर्वांनीच उपस्थिती लावली, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार। आणि ताईंनी ज्या पद्धतीने कथा सांगितली, ज्या पद्धतीने आपल्या संस्कार कसे जपले पाहिजे, आपल्या महिलांनी आपल्या मुलींवर कुठले संस्कार कसे केले पाहिजे हे सांगितलं। निश्चित तुम्ही येणाऱ्या काळामध्ये याचं तंतोतंत पालन करा। निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय दिसणार नाही। आणि या ठिकाणी सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो। या ठिकाणी ज्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं असे आमच्या प्रभागाचे नगरसेवक भगवान नाना धोंडे, तसेच नगरसेविका पुष्पाताई आव्हाड आणि तसेच एकनाथ अप्पा नवले, सोनालीताई नवले यांनी मोलाचं सहकार्य केलं म्हणून हा योग घडून आला। आणि या कथेचे ज्यांनी मार्गदर्शन, सहकार्य आणि या कथेचं नियोजनामध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग होता असे आमचे हर्षद महाराज, दीपक महाराज यांनी देखील मोलाचं सहकार्य या कथेसाठी योगदान आणि धावपळ केली, त्याबद्दल सगळ्याच उपस्थितींच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी सूर्यवंशी ताई देखील कथेसाठी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी आता सर्वांचे नावं घेणं शक्य नाही, खूप वेळ झालेला आहे। सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो। आणि तसेच या ठिकाणी आमच्या गावचे प्रतिष्ठित शेतकरी, प्रगतशील शेतकरी
या कार्यक्रमासाठी नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांची उपस्थिती लाभली। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभागाचे माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे, माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, भाजपचे एकनाथ नवले, सोनाली नवले, हर्षद महाराज, दीपक महाराज, भीमा नवले तसेच राजमुद्रा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते तसेच सिद्धेश्वर महादेव मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी मित्रमंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आज आपल्या परिसरातील लाडके नगरसेवक भगवान नाना दोंदे, पुष्पाताई आव्हाड, त्याचबरोबर आपल्या या परिसरात सतत सामाजिक कार्यात पुढे असलेले बाळकृष्ण भाऊ शिरसाट, आमच्या सोनालीताई नवले, या सगळ्यांनी मिळून आज इथे अतिशय सुंदर अशा शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। तुम्ही सर्वजण इथे व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, प्रत्येकाचं नामोल्लेख करत नाही, परंतु ज्यांच्या मुखातून आपण ही कथा ऐकतो आहोत, यापूर्वी देखील अजून 2 ठिकाणी त्यांची कथा घेण्यात आली, त्या हबप कांचनताई उकार्डे जगताप, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व श्रोते। आज अतिशय पवित्र दिवस आहे, मंगल दिवस आहे। मगच आता ताईंनी सांगितलं की आज भगवान शिवशंकराचा आणि पार्वतीचा विवाह झाला होता आणि त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि विशेष आहे। आणि या दिवशी आपल्याला या कथेला मला येता आलं की खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण गेल्या 2 ते 3 दिवसापासून प्रयत्न करत होते, परंतु प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्रजींची सभा असेल किंवा इतर ठिकाणी असेल काही कामानिमित्त, परंतु आजचा योग आला आणि इथे आल्यानंतर खरोखर अतिशय। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।